आपण पाहू शकता लोहापाटी लोहा धानोरा ते बेंबर हा MDR प्रमुख जिल्हा मार्ग या मार्गाचं काम या ठिकाणी सुरू आहे। सदरील रोडचं काम हे गणेश एंटरप्राइजेस नावाच्या गुत्तेदाराने घेतलेलं आहे। एकलारे नावाचा गुत्तेदार आहे आणि सदरील गुत्तेदाराने केलेल्या गलथान कारभारामुळे व कामामुळे व त्याला पाठीशी घातलेल्या इंजिनियर व अधिकारी लोकांच्या मुजुरीपणामुळे कंत्राटदाराच्या मुजुरीपणामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता हा समोर दिसणारा जो कॅनॉल आहे हा कॅनॉल लोहा लघु पाटबंधारे विभागाचा कॅनॉल आहे आणि या कॅनॉलमध्ये आता पावसामुळे पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे हे पाणी जे आहे हे बॅकवॉटरचं पाणी जमा झालेलं आहे। या कॅनलची जी उंची आहे ती खाली आहे आणि या कॅनलवर पाणी पुढे जाण्यासाठी पाणी पास होण्यासाठी व पुढील शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून या कॅनलवर हा पूल बांधण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता हा पूल बांधण्यात आलेला आहे, पण या पुलाची जी हाईट आहे उंची ही त्या कॅनलच्या उंचीपेक्षा जास्त असल्यामुळे ते पाणी इकडं पास होत नाही आणि त्यामुळे मागं बॅकवॉटर तयार होऊन मागं कॅनल फुटलेला आहे आणि त्या फुटलेल्या कॅनलमुळे ते पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीचे बोगस आणि मूर्खपणाचे कामं इथले इंजिनियर आणि हे रोड कारकून रोडचे कंत्राटदार या ठिकाणी करत आहेत। त्यामुळं सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास होत आहे। आपण बघू शकता की या पुलाची हाईट जास्त असल्यामुळे व कॅनलची हाईट खाली असल्यामुळे या ठिकाणी इकडल्या बाजूनं जे पाणी पास होते ते पाणी या ठिकाणी पास होत नसल्यामुळे शेतकऱ्याला पुढे भविष्यात पाठीमागच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल की नाही याची शाश्वती या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही। धन्यवाद मित्रहो।